नागपूर ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात दाखल झालेल्या AI मार्व्हल या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने गुन्हे तपासात मोठी क्रांती घडवून आणली आहे। नुकत्याच घडलेल्या पाटण सावंगी येथील गंगाबाई या वृद्ध महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात या तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी AI मार्व्हलच्या सहाय्याने चेहऱ्याची पुनर्रचना केली, तसेच संशयित आरोपीच्या अस्पष्ट CCTV फुटेजला स्पष्ट करून आरोपीला बेड्या ठोकल्या। या यशानंतर आता 9 महिन्यांपूर्वी सावरमेंढा बैलवाडा शिवारात सापडलेल्या 35 वर्षीय मृत गरोदर महिलेची ओळख पटवण्यासाठीही याच AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार का, असा प्रश्न नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे। 2 ऑक्टोबर 2025 रोजी सावरमेंढा बैलवाडा शिवारात या अंदाजे 6 महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृतदेह आढळला होता। तिच्या अंगावर पांढरा टॉप आणि निळी जीन्स होती, परंतु घटनास्थळी कोणतीही कागदपत्रे किंवा मोबाईल न मिळाल्याने तिची ओळख 9 महिन्यांनंतरही पटली नाही। पोलिसांनी मृतदेह नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता, मात्र तिच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे। दुसरीकडे पोलिसांनी पाटण सावंगी प्रकरणाचा तपास AIच्या मदतीने अवघ्या काही दिवसात लावला असला तरी या तपासाचे बहुतांश श्रेय यंत्रणेला गेल्यामुळे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल काहीसे खचल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। तंत्रज्ञानाचा वापर योग्य असला तरी मैदानी पातळीवरील पोलिसांच्या कौशल्याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी भावना पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहे। आता या दोन्ही मृत महिलांची मूळ ओळख आणि त्यांचे कुटुंब शोधण्यात हे AI मार्व्हल तंत्रज्ञान कितपत यशस्वी ठरते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।